पाहिजे. बोला ना. ज्यांचा खरा भाव, ज्यांची खरी निष्ठा असते, तो जीवाचा शरीराचा कधीच विचार करत नाही. आपले सचिन दादा बघा, ज्या दिवशी मामांचा तळ यायचा होता, आपण प्रत्यक्षात बघितलं, रात्रभर ते झोपले नव्हते, पण आजारी पडले, शरीराचा विचार केला नाही कधी. याला म्हणायचं निष्ठावंत भाव. निष्ठावंत भाव भक्ताचा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. ज्यांची निष्ठा खरी असते ना, ते कधी शरीराचा विचार करत नाहीत. मामांच्या मेंढक्याने अजिबात धीर सोडला नाही. मामाने सांगितलं असं असं पुढच्या तळाव घडणार आहे, मारामारी होणार आहे. एकाही मेंढक्याने धीर सोडला नाही आणि बाळूमामांच्या तळावरून हल्ले नाहीत. आपला जीव गेला तर चालेल चालेल, पण मामांसाठी काय का होईना निष्ठावंत भाव असणारे मेंढके सगळे थांबले. मामांचा तळ विजापूर भागाकडे रवाना होत चालला. मुकाम करत 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 असणाऱ्या जमखंडी भागाच्या बाजूने, जमखंडी भागावरून निघाला. विजापूर भागामध्ये मुक्कामदर करत करत दोन्ही या गावात गेला. गावाच्या शिवेपाशी गेला. दोन्ही या गावाच्या शिवारामध्ये गेल्यानंतर काय घडलं लक्ष देऊन ऐका. मामांचा तळ ज्या दोन्ही गावाच्या शिवारात होता, त्या गावचे 7 धनगर माणसं, धनगराची 7 गडी आलं. किती? 7 गडी आलं. ऐकायचंय का तुम्हाला? कळतंय का? लय विको झालाय. तर 7 दोन्ही गावातली 7 माणसं आली आणि मामांच्या तळावर आली आणि मामांना डायरेक्ट काय म्हणाली, ए धनगरा, आमच्या गावात तुम्ही येता मेंढर घेऊन आणि आमच्या गावातले चारणी करून जाता, गवत धान चारून जाता आणि आम्ही परत काय करायचं? आताच्या आता तुझे मेंढर हलव, तळ हलव इथून. काय म्हटले? मामा शांतच होते. ते 7 जण मामांचा तळ उठवून लावायच्या विचारात होते. त्या ठिकाणी मामा शांतच बसले. 7 जणांनी विचार केला, वासा उठणार नाही, ह्याला मारावं लागतोय. बाळूमामांना देवांना काय अडचण आली नाही का? अरे देवाधिकांनी सुद्धा सहन केलं. कशासाठी केलं? तुमच्या आमच्या हितासाठी. म्हणूनच अभंग कशा घेतलाय? तुका म्हणे गुण चंदनाची अंगी. स्वतःच शरीर, स्वतःचा देह दुसऱ्यासाठी जिजवतात, ह्या जगासाठी जिजवतात आणि मायबापासारखं प्रेम करतात. ते 7 जण बाळूमामांना मारण्यासाठी मामा असे तळाच्या समोर बसले होते खाटावरती. आणि खाटवर बसले असताना ते 7 जण मामांच्या कडेला उभा राहून काट्या घेऊन उभा राहिले. कशाला? मामांना मारायला.
मामांना मारण्यासाठी 7 जणांनी येडा